आर्णी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 10 जून रोजी सकाळी ब्राह्मणवाडा आणि मसोला येथील शेत शिवारात अवैध गावठी हातभट्टी दारूवर मोठी कारवाई करण्यात आली। या 2 वेगवेगळ्या धाडींमध्ये पोलिसांनी एकूण 40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। ब्राह्मणवाडा येथील रहिवासी पारीबाई मोहन पवार वय 58 वर्ष व त्यांच्या एका साथीदाराच्या घरातील खोलीत चालू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला। त्यांच्याकडून 100 लिटर मोहाचा सडवा, 6 ड्रम मधील 480 लिटर मोहाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आणि 20 लिटर तयार गावठी दारू असा एकूण 24,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। मसोला येथील रहिवासी मनोज शेंद्रे वय 45 वर्ष यांच्या शेतात सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी दुसरी धाड टाकली। यामध्ये 80 लिटर मोहाचा सडवा, 4 ड्रम मधील 320 लिटर मोहाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आणि 10 लिटर गावठी दारू असा एकूण 16,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। जवळा चौकी येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव यांनी रुजू झाल्यापासून केलेली ही 5वी यशस्वी कारवाई असून त्यांनी परिसरातील अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे। सदर कारवाई आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, जमादार सतीश चौधरी, संदीप मेहेत्रे, नितीन वास्टर, गुणवंत बोईनवाड, पोलीस अंमलदार राम ढाकणे, आकाश गावंडे आणि महिला पोलीस अंमलदार पूजा गेडाम यांच्या पथकाने केली आहे। किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।